नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए 366. प्रश्न क्रमांक 2. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए आशिया. प्रश्न क्रमांक 3. सियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 4. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी कर्नाटक. कर्नाटक राज्यात भारतातील 22% हत्ती बघायला भेटतात. प्रश्न क्रमांक 5. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी 38°C. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होतो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी प्लाझ्मोडियम. प्रश्न क्रमांक 7. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी मज्जा संस्था. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी पोलाद. प्रश्न क्रमांक 9. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी 0.04%. प्रश्न क्रमांक 10. कोणती वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या टिंबटिंब अवलंबून असते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए वस्तुमानावर. कोणती वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 11. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी क जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए पारा. प्रश्न क्रमांक 13. निद्रानाश हा रोग टिंबटिंब या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी ब जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ए दूध. दुधाला पूर्णान्न म्हटले जाते कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे असतात. प्रश्न क्रमांक 15. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी ड जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 16. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी 99. प्रश्न क्रमांक 17.
पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे 0°C. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 18. पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी, फ्लेमिंग. प्रश्न क्रमांक 19. काकडी किंवा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी, 92%. शेवटचा प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे डी, वरील सर्व.